ठाण्यात 2 दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू ग्रुप सोसायटीच्या छतावर मुंडके छाटलेला एक मृतदेह आढळला होता। ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती। ज्या कृतीने ही हत्या करण्यात आली होती हे पाहून पोलीस देखील अवाक झाले होते। कापूरहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता। या गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तपास सुरू केला। यामध्ये ज्याची हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव सोमनाथ सातगीर, वय वर्ष 35 असं असून तो उच्चभ्रू सोसायटीचा सुपरवायझर असल्याचं समोर आलं। पोलिसांनी सोमनाथ सातगिरी याचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांनी लक्षात आल्या। यावरून त्याच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम यानं सोमनाथ सातगिरी याची हत्या केल्याचं तपासात समोर आलं। 2 दिवसात पोलिसांनी प्रसाद कदमच्या मुसक्या आवळल्या आणि प्रसादची चौकशी केली। त्यावेळी त्या चौकशीतून धक्कादायक कारणं समोर आली। सुपरवायझर सोमनाथ यानं कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती आणि याचाच राग प्रसादच्या मनात होता। तर सोमनाथ याच्याकडून प्रसादवर 8,000 रुपये देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ यानं प्रसादला आईवरून शिवी दिली होती। ही शिवी संतापजनक प्रसादच्या डोक्यात असल्यानं त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं। यासाठी त्याने सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या। कशा रीतीनं हत्या केली जाते, हत्या केल्यानंतर कसं पळून जातात, हत्या लपवता येतात, या सगळ्या गोष्टी करता प्रसादनं वेब सिरीज पाहिली आणि त्यानंतर प्रसादनं ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं आणि तिथे आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर वार करायला सुरुवात केली। सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचं मुंडकं छाटलं आणि घटनास्थळावर आला। ही घटना घडताच ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 5च्या विकास घोडके यांच्या टीमने सांगलीतून प्रसादच्या मुसक्या आवळल्यात। प्रसादला क्राईम ब्रांच युनिट 5ने कापूरहोळ पोलिसांच्या ताब्यात दिलं असून कापूरहोळ पोलिसांनी प्रसादला न्यायालयात हजर केला असता त्याला 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी को पकड़ा गया है, क्या इसमें सामने किस वजह से उन्होंने हत्या की? इसमें आरोपी को कल हमने अरेस्ट किया है। अभी उसका पीसीआर जो है पुलिस कस्टडी रिमांड उसका वो 26 तारीख तक है। अभी जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन हुआ है उसमें वहाँ पे जो सुपरवाइज़र जो था जिसमें जो मयत है उसका और उसका 4-5 बार झगड़ा हुआ था आरोपी और मयत का। उसमें उसने जो पैसे भी उधार दिए थे तो पैसे भी वापस करना बाकी था और वहाँ पे 2-4 बार उसने गाली गलौज किया था। इसकी वजह से उसने मारा। अभी तक ये प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है। क्राइम सीरीज देख के पैसे उधार और माँ पर से उसने गाली दी थी, ये जो एंगल सामने आ रहा है उसमें क्या सामने है? नहीं, अभी इन्वेस्टिगेशन प्राइमरी स्टेज में है। ये भी इसके ऊपर भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सलग 14 वर्षांपासून सुरू असलेली निर्माल्य व्यवस्थापनाची परंपरा याही वर्षी सुरू ठेवत समर्थ भारत व्यासपीठ यांनी यंदा रोटरी क्लब ऑफ ठाणे, गार्डन सिटी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्यानं गणेशोत्सवात 32 टन निर्माल्य संकलित असून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून खत निर्मिती केली जाणार आहे। सण उत्सव पर्यावरण स्नेही व्हावेत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ गेल्या 14 वर्षांपासून हर बार इको त्योहार ही मोहीम राबवत आहे। गणेशोत्सवात आणि नवरात्रोत्सवात निर्माल्य संकलित करून त्यापासून खत निर्मिती केली जाते। तयार झालेलं खत ठाणे महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये वापरलं जातं। याच वर्षांच्या प्रयत्नामुळे सजावटीतील प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराविरोधात व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर 95% कमी झाला। यासोबत शाडू मातीच्या मूर्ती वापरणं, मूर्तीचा आकार लहान ठेवणं, घरच्या घरी, सोसायटीत अथवा कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करणं यासाठी जनजागृती करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या संयोगानं संस्था कार्यरत आहे। यंदा मासुंदा, ठाणे पूर्व, रेतीबंद, रायलादेवी येथील गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली। जवळपास 32 टन निर्माल्य यावेळी संकलन करण्यात आलं।
संकलित केलेल्या निर्माल्यावर कोपरी येथील प्रकल्प पुनर्निर्माण येथे प्रक्रिया केली जात असून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी रेतीबंदर घाटावर गणेश आरासाचं देखील संकलन करण्यात आलं। ठाणेकर नागरिकांनी निर्माल्य संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यंदा एकही विसर्जन घाटावर पाण्यात निर्माल्य विसर्जित झालं नाही। या मोहिमेत समर्थ भारत व्यासपीठ, रोटरी क्लब ऑफ ठाणे, गार्डन सिटी आणि ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। महायुती सरकारनं वर्षाला 1.5 लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ 20 सप्टेंबर रोजी होत आहे। प्रत्येक जिल्ह्यात 150 युवक युवतींना कौशल्य विकासाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यासाठी 1000 चाणक्य कौशल्य केंद्र सुरू केली जात आहेत। भिवंडीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय आणि त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीनं दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही त्यांनी म्हटलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही, कारण या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे असा आरोप आव्हाड यांनी केलाय। काल भिवंडीत जे काही झालं त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय, त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली। 24 तासांच्या आत कोणाला काहीही कळून न देता त्यांची आज बदली करण्यात आली। या बदलीमागल कारण काय, तर या सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले असाही त्यांनी आरोप केला। संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की या सरकारचं नेमकं उद्दिष्ट काय आहे। यांना तुमच्या मदतीनं दंगली घडवायच्या आहेत आणि या दंगलीनंतर तुमचा आज बळी द्यायचा आहे। चित भी मेरा पट भी मेरा अशी अवस्था आहे। महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे। झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती, या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली। आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं, पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे। अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला, पण तरी देखील ही बदली करण्यात आली। ह्यामागे BJPचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता, ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या DCPला भोगावे लागले। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे। मी पोलिसांनाच विनंती करीन की तुम्ही हत्यार बनू नका, ह्यांना दंगल घडवायची आहे आणि निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही। त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील, कारण का हिंदू हा कधीच आक्रमक, हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे। एकदा दंगल झाली 84 साली, त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक। दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर 20-20, 25-25 वर्ष लागतात। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल।
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये स्थापित गणरायाचं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली होती। पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 10 दिवस गणरायाची भक्तिभावानं पूजा केली। विशेष म्हणजे ड्युटीवर कार्यरत असलेल्या नौपाडा पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपल्या बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भक्तिमय वातावरणात केलं आहे। या वर्षीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात बँजो पथकांचा सहभाग दिसून आला। मिरवणुकीचं मुख्य आकर्षण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साह होता, ज्यांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला। विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी आपली कर्तव्य पार पाडत विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्ण केला। गणेशोत्सवादरम्यान पोलीस स्टेशननं सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष बंदोबस्त ठेवला होता। विसर्जन सोहळ्यानंतर पोलिसांनी आपल्या नियमित कर्तव्यांवर परतताना एकमेकांचं अभिनंदन केलं आणि गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं निमंत्रण दिलं। गणेश स्थापना होत असते आणि मागील 23 वर्ष जी परंपरा चालू आहे ती याही वर्षी नौपाडा पोलीस स्टेशनला गणपती बसवलेला होता आणि 10 दिवस पूर्ण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून त्या गणेशाची पूर्ण सेवा केलेली आहे। यावेळेस 11व्या दिवशी विसर्जन असल्यामुळं पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्याला त्यामध्ये 5 दिवस विसर्जन बंदोबस्त करावा लागला। 1-1.5 दिवसाचा, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस आणि 11व्या दिवसाचा। त्यामुळं पोलीस स्टेशनचा दरवर्षी जो विसर्जन असतं हे मेन विसर्जन झाल्यानंतर असतं आणि त्याप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनचा राजाचं विसर्जन करण्यासाठी 5 वाजता शांततेत मिरवणूक काढलेली आहे। त्यामध्ये सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी यांना अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांवरचा एक ताणतणाव पण मुक्त होऊन जातो आणि ते उद्यापासून परत आहे त्या जोमानं कामाला लागतात।